नमस्कार. झूम युअर नॉलेज ऑनलाईन या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक पालक हे आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल, पहिले हास्य आणि ह्या जगातील त्याच्या पहिल्या काही क्षणांची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि बाळ देखील त्याच्या जन्मानंतर तो 1 वर्षाचा होईपर्यंत बरेच विकासात्मक टप्पे पार करत असतो. म्हणून पालक या नात्याने आपल्याला बाळाच्या विकासासाठी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून बाळाच्या आयुष्यात येणारे हे महत्त्वाचे टप्पे कोणते ते आज आपण समजून घेणार आहोत. पहिला महिना. बाळ पहिल्या महिन्यात हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्याकडे पाहत राहते. आईला ओळखायला लागते, मूठ घट्ट आवळून घेऊ शकते आणि मोठ्या आवाजाने दचकते. दुसरा महिना. ह्या महिन्यात बाळ नजर स्थिर ठेवू शकते. बाळ हसते, ओळखीची माणसे पाहून हसायला लागते. बाळाला पाठीवर झोपवले असता ते आपली मान बाजूला हलवते. तिसरा महिना. बाळाला पालथे झोपविल्यास ते आपली मान व खांदे उचलते, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देते. बाळाला बोलविल्यास आनंदाने हुकार देते आणि हसते. चौथा महिना. खेळणी पकडण्यासाठी हात पुढे करत असते, आवाजाकडे लक्ष देते. 5वा महिना. बाळाची मान धरते, मानेचा तोल सावरता येतो, हातावर ताबा येतो, खेळणी अधिक आवडू लागतात. यावेळी वजन हे जन्मवजनाच्या दुप्पट होते. 6वा महिना. बाळाला पालथे झोपवल्यास ते पलटी होऊ शकते. बाळाचे दात येण्यास सुरुवात होते, आवाज अधिक निघू लागतो. 7वा महिना. या महिन्यात बाळ आधाराने बसू लागते. बाळ खेळणी उचलून हलविते व फेकू शकते. त्याचे नाव घेतल्यास प्रतिसाद देते. बाळ एक एक अक्षर बोलू लागते. 8वा महिना. ह्या महिन्यात बाळ आधाराशिवाय बसू शकते व रांगण्याचा प्रयत्न करते. एका हातातून दुसऱ्या हातात खेळणे घेण्याचा प्रयत्न करते. खेळणे तोंडात घालते. 9वा महिना. बाळ रांगायला लागते, खेळण्यांची आवड दाखवते. खेळणी हातात घेऊन त्याकडे पाहते, अक्षरे जोडून बोलू लागते. बाबा, काका, मामा, दादा, टाटा असे शब्द बोलू लागते. 10वा महिना. आधाराने उभे राहायला लागते, आनंदाने टाळ्या वाजविते. टाटा करणे, छोटी वाक्य त्याला समजू लागतात. 11वा महिना. बसल्यावर आधाराशिवाय उठून उभे राहते व आधाराने पावले टाकते. खेळणी किंवा वस्तू पकडते आणि खेळण्यात रमते. 12वा महिना. बाळ उठून उभे राहते व दुसऱ्यांचा हात धरून हळूहळू पावले टाकते. बाळाचे 6 दात येतात, त्याला आपण बोललेले समजू लागते. जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन यावेळी होते. तर हे होते 1 वर्षापर्यंतचे बाळाचे माइलस्टोन. या पुढील माइलस्टोन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.